10 जिल्ह्यांची यादी जाहीर. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही चेक करा. आत्ताची सर्वात मोठी बातमी. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा. तर राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आपल्या महायुती सरकारने राहिलेली मकर संक्रांतीचा बोनस आणि राहिलेला जानेवारीचा हप्ता ₹2100 देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर काही लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आणि संक्रांतीचा हप्ता 24 तासाच्या आत जमा होणार, पण त्यात काही पात्र ठरणार तर काही अपात्र. तर त्यामध्ये महत्त्वाचे 10 जिल्हे सोबत असणार आहेत. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करा. लाडक्या बहिणींना घरकुल देखील मिळणार आहे पहा. तर कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्या अगोदर आपण लाडक्या बहिणींना आज ठीक वाजता 7 वाजता आपल्या राहिलेली लाभाची ₹2100 रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही पात्र ठरणार की अपात्र ठरणार हे देखील तुम्ही चेक करू शकता. आणि आज ठीक 7 वाजता राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ₹2100 रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही आहेत की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासोबतच काही तासातच लाडक्या बहिणींना ₹2100 रक्कम ही वितरित करण्यात DBT माध्यमाद्वारे वितरित करण्यात येणार. तर DBT माध्यम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार बँक सेटिंग चेक आहे, म्हणजे आधार बँक सेटिंग लिंक आहे, अशाच लाडक्या बहिणींना ही रक्कम वितरित करण्यात येणार. आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता घरकुल योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा. कोणी व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा. तर घरकुल योजनेअंतर्गत काही निकष ठेवलेले आहेत बघा. तर त्यामध्ये लाडक्या बहिणीची नावे कमीत कमी 1 गुंठा असणे आवश्यक आहे. कारण जागा असेल तरच आपण घर बांधू शकतो बघा. आणि जमीन नसेल तर काही टेन्शन घ्यायची काळजी नाही. जर जमीन नसेल तर पुरुषाचे नावे असेल तर ₹100 बॉन्डवरती संमतीपत्र लिहून देणे की ही जागा आमचीच आहे व आम्हाला लाडक्या बहिणीच्या घरकुल योजनेसाठी ही लागत आहे. तर नंतर त्या जागेचा तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावे ट्रान्सफर करून त्यावरती तुम्ही तुमचे घरकुल बांधू शकता. तर त्यामध्ये महत्त्वाच्या काही बँका आहेत बघा. तर 10 बँकांपैकी त्यामध्ये महत्त्वाच्या 3 बँका, ज्या 3 बँका आहेत त्या बँकेत तुमच्या आधार बँक सेटिंग चेक करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या लाडक्या बहिणींचे आधार बँक सेटिंग आहे अशाच लाडक्या बहिणींना लाभाची रक्कम वितरित करण्यात येणार. त्यामध्ये SBI, महाराष्ट्र ग्रामीण आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता 15 जिल्ह्यात होणार पैसे वाटप. म्हणजे 15 जिल्ह्यांपैकी काही 10 जिल्ह्यांमध्येच होणार, त्यापैकी काही गाळलेले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आपल्या राज्याच्या महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पहा. 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. त्यामध्ये महत्त्वाचे जिल्हे कोणते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा बसतो का, तर जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका बसतो का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे हे देखील काय म्हणतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता 4 ते 5 दिवस लाभाचे वितरण चालणार आहे. म्हणजे सोबत 4 ते 5 दिवस एक सलग आपल्या सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ₹2100 रक्कम वितरित करण्यात येणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना बोनस देखील मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीचे आधार बँक सेटिंग लिंक नसेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. आणि नवीन फॉर्मचे काय होणार, तर नवीन फॉर्म देखील भरणे सुरू होणार. पण त्या अगोदर आपण स्क्रीनवरती पाहू शकता मी महत्त्वाचे काही 10 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड हे महत्त्वाचे 10 जिल्हे आहेत बघा. आणि ज्या लाडक्या बहिणींचे जिल्हे म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही त्यांनी व्हिडिओ स्किप करू नये, कारण मी पुढे देखील सांगणार आहे राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही. जर ज्या लाडक्या बहिणी या जिल्ह्यांमध्ये आहेत त्यांनी आधार बँक सेटिंग चेक करून घेणे. म्हणजे स्क्रीनवरती पाहू शकता आधार बँक सेटिंग मोबाईलला ज्या लाडक्या बहिणीचे लिंक आहे अशाच लाडक्या बहिणींना लाभाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. आणि त्याच लाडक्या बहिणींना म्हणजे आपल्या त्याच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस देखील त्यांनाच मिळणार आहे ज्यांचे आधार बँक सेटिंग लिंक आहे. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तुम्हाला आता तुम्ही चेक करून घेणे मी सांगितल्याप्रमाणे. तर उज्ज्वला गॅसचे योजनासुद्धा खूप भारी आहे. तुम्हाला मी आता स्क्रीनवरती येणारच आहे, आपण आता पाहू शकता. हे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात ₹2100 तर 3 मोफत LPG गॅस सिलेंडर देखील मिळणार. त्यामध्ये काही पात्र असणार तर काही अपात्र. त्यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत पात्र ठरणार व कोणत्या योजनेअंतर्गत अपात्र व कोणत्या नियमालगत अपात्र ठरणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये काही पात्रता अशी आहे की पात्रता म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीची नावे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या नावे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे अशाच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मिळणार आणि महिलांच्या खात्यात ₹2100 जमा होणार. तर 3 गॅस सिलेंडर तुम्हाला कसे मिळणार, तर ते तुम्हाला एक सोबत मिळणार नाहीत.
ज्या लाडक्या बहिणींच्या नावे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या नावे उज्ज्वला गॅस कनेक्शन नाही अशा सर्व महिला अपात्र ठरणार आहेत. ह्या आत्ताचे सर्वात मोठे निर्णय आपल्या लाडक्या भावांनी म्हणजे श्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे. तर त्यामध्ये काही आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट अशी की या लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार. तर त्यामध्ये कोणत्या ठरणार अपात्र मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची 1.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न वाढलेले असेल अशा सर्व लाडक्या बहिणी अपात्र ठरणार. तर त्यामध्ये 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्यासुद्धा लाडक्या म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे तर त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार. आणि घरी 4 चाकी गाडी असेल त्यामध्ये म्हणजे आपल्या 4 चाकी कार आणि बोलेरो टाईप पिकअप हे सुद्धा येते असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणी अपात्र ठरणार. आणि आंतरराज्य विवाह केला असेल तर त्यासुद्धा अपात्र ठरणार. आणि आधार कार्डवरती नाव एक आणि बँकेत नाव एक अशा सर्व लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींना पात्र ठरायचं आहे त्यांनी आपल्या आधारवरती व बँक पासबुकवरती नाव चेक करून घेणे आणि एक असेल तर त्याच लाडक्या बहिणींना अकाउंटमध्ये जमा होणार. आणि आता नवीन योजनेचं काय होणार हे तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं. व्हिडिओ स्किप करू नका. ज्या महिला शेवटपर्यंत राहिले असतील त्यांना आता मी सांगणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण .com या पोर्टलवरती जाऊन आपण राहिलेल्या सर्व महिलांनी अर्ज करणे. तर आपल्याला लवकरच आता मी तुम्हाला डेटसुद्धा सांगणार आहे. या डेटला तुम्ही आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण या पोर्टलवरती जाऊन या डेट दिवशी योजनेसाठी पात्र ठरतील त्यांनी हा फॉर्म भरून घेणे. आणि ज्या अपात्र ठरतील त्यांना काही रिजेक्शन किंवा ऑब्जेक्शन घेतले असेल तर त्यांचे ज्यामुळे त्यांचं ऑब्जेक्शन किंवा फॉर्म साईडला काढला आहे त्याचं एक ऑब्जेक्शन येतं. ते ऑब्जेक्शन तुम्ही सादर करून तुमचा फॉर्म मंजूर करून म्हणजे अप्रूव्ह करून घेऊ शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.